चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण गायक कुमार सानू यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. केदारनाथ भट्टाचार्य त्यांना व्यावसायिकरित्या कुमार सानू म्हणून ओळखले जाते. ते एक भारतीय पार्श्वगायक आहेत. ते प्रामुख्याने 1990च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. सानू यांनी 1990 ते 1995 पर्यंत सलग 5 वर्षे सर्वोत्कृष्ट पुरुष गायकासाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. यांना बॉलिवूडचा मेलडी किंग म्हणून देखील ओळखले जाते. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी बंगाली, मराठी, तमिळसह इतर अनेक भाषांमध्ये सादरीकरण केले आहे. भारत सरकारने 2009 मध्ये संगीतातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री देऊन गौरवले. त्यांचे अनेक ट्रॅक बीबीसीच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक मध्ये समाविष्ट आहेत. कुमार सानू यांचे वडील पशुपती भट्टाचार्य एक गायक आणि संगीतकार होते. कुटुंबाचे वडिलोपार्जित घर ढाकाजवळील मुफशीगंज जिल्ह्यात असलेल्या विक्रमपूर येथे होते, जे आता बांगलादेशचा भाग आहे. तो आणि त्यांची मोठी बहीण उत्तर कोलकात्यातील संधी परिसरातील गोपाळ बोस येथील पंचनंतला येथे राहत होते. कुमार सानू यांचे पहिले लग्न 1980च्या दशकात रीता भट्टाचार्य यांच्याशी झाले होते. या जोडप्याला 3 मुले होती. 1984 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या लग्नादरम्यान कुमार सानू यांनी अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्याशी 6 वर्षाचे नातेसंबंध जोडले. कुनिका सदानंद यांच्यापासून वेगळे झाल्यावर कुमार सानूने सलोनी भट्टाचार्य यांच्याशी लग्न केले. त्यांना 2 मुली आहेत, ज्यात गायिका शानन के यांचा समावेश आहे. कुमार सानू याने 1983 मध्ये त्यांच्या जन्माच्या नावाने म्हणजे केदारनाथ भट्टाचार्य या नावाने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचे पहिले पार्श्वगायन 1974च्या ए देश चित्रपटासाठी होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचा पहिला मोठा ब्रेक हिरो हिरालाल मधील जश्न है मोहब्बत के 1988 या गाण्याने झाला. त्यांनी त्यांच्या प्रभावशाली किशोर कुमार यांना श्रद्धांजली म्हणून कुमार सानू हे रंगमंच नाव स्वीकारले. सानूला आशिकी 1990 या चित्रपटातील गाण्यांनी व्यापक ओळख मिळाली, ज्याचे संगीतकार होते नदीम श्रवण. कुमार सानूने किशोर कुमारच्या गाण्यांचे अनेक अल्बम रिलीज केले. दिल्लीच्या करोल बागेत सानूने वंचित मुलांसाठी एक प्राथमिक शाळा स्थापन केली, जी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके मोफत देते. हिंदी व्यतिरिक्त बंगाली, मराठी, नेपाळी, आसामी, भोजपुरी, गुजराती, मणिपुरी, तेलुगू, मल्याळम, कन्नड, तमिळ, पंजाबी, ओडिया, छत्तीसगडी, उर्दू, पाली, इंग्रजी आणि त्यांच्या मातृभाषेत म्हणजे बंगालीमध्ये गायन केले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2001 मध्ये मायकेल आर टर्नर महापौर डेटन, ओहायो, अमेरिका सन्मान पहिले भारतीय. 2001 मध्ये आनंद डॉक्टरेट, अमेरिका विद्यापीठ. 2009 मध्ये भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार. 2012 डॉक्टर आंबेडकर पुरस्कार. 2014 महाराष्ट्र रत्न पुरस्कार. 2014 पश्चिम बंगाल सरकारचा महानायक सन्मान जीवन गौरव. 2015 मध्ये संगीत सन्मान जीवन गौरव पुरस्कार पश्चिम बंगाल सरकार. 2017 मध्ये बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार व पश्चिम बंगाल सरकार. 2018 मध्ये UK संसदेच्या सभागृहात सत्कार. 2019 मध्ये विशेष संगीत महासन्मान पश्चिम बंगाल पुरस्कार. 2021 मध्ये डॉक्टरेट अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ पुरस्कार. 2021 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकार. 2023 मध्ये
बंग विभूषण पश्चिम बंगाल सरकार. 2023 मध्ये बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान पुरस्कार. 1991 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार आशिकीसाठी. 92 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार साजनसाठी. 1993 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार दिवानासाठी. 1994 मध्ये बाजीगरसाठी फिल्मफेअर पुरस्कार. 1995 मध्ये 1942 एक प्रेम कथा यासाठी फिल्मफेअर पुरस्कार. याशिवाय इतर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांनी काही शास्त्रीय रागावर आधारित गाणी पण गायली आहेत. त्याची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.